वयाच्या 19व्या वर्षी साखर कारखान्याचा संचालक झालेला तरुणांचा नेता. प्रामाणिक आणि स्वच्छ राजकारण करणारा राजाराम बापूंचा एकलव्य. आपल्या कर्तृत्वानं सर्वसामान्यांना जिंकणारा, मुलुख मैदानी तोफेसारखा धडधडणारा आणि जनहितासाठी धडपडणारा नेता. सहकारी संस्थांमध्ये नवे नवे उपक्रम राबवून या संस्थांची नाळ त्या परिसराशी जोडणारा लोकप्रतिनिधी. डबघाईला आलेल्या वस्त्रोद्योगाला खऱ्या अर्थानं सोन्याचे दिवस दाखवणारा कर्तृत्ववान प्रशासक. छोटे शेतकरी, सामान्य गुंतवणूकदार आणि ग्राहकांच्या हिताची तळमळ असणारा, त्यांच्यासाठी लिफ्ट इरिगेशन, दूध संस्था, पतसंस्था चालवणारा समाजकारणी. माणूस एक, त्याच्या कर्तृत्वाचे पदर मात्र अनेक. A man is but the product of his thoughts. दिलीप लालासाहेब पाटील. परिचितांचे दिलीप तात्या. राजकारण, सहकारी संस्था, सामाजिक संस्था अशा विविध माध्यमातून व्यापक समाजहिताचा ध्यास घेतलेलं एक विलक्षण व्यक्तिमत्व. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातलं शिरगाव हे तात्यांचं जन्मगाव. कृष्णाकाठी वसलेलं, कृष्णामाईसारखंच शांत आणि सुसंस्कृत. कृष्णेच्या एका तीरावर जन्मभूमी शिरगाव, तर दुसऱ्या तीरावर कर्मभूमी वाळवा. क्रांतिकारी विचारांचं गाव. माझ्यावरती जे संस्कार झाले, ऐक्य कसं असावं, समजूतदारपणा, या गावामध्ये असणारं समतोलपणा, हा जो विचार आला तो शिरगावकडून आला. आणि आक्रमकपणा आणि बंडखोर वृत्ती आली ती वाळव्याकडून आली. आजोबांनी केलेले इतिहासाचे आणि सामान्य ज्ञानाचे संस्कार ही तात्यांना आयुष्यभरासाठी उपयोगी पडलेली शिदोरी. आई शालिनी या शिरगावच्या आणि वडील लालासाहेब वाळव्याचे. दोघांचे स्वभाव तात्यांमध्ये उतरलेले. त्यात वडील शिक्षक नेते, त्यामुळे राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं. लालासाहेबांचं घर हे वाळव्यातलं काँग्रेस विचारांच्या त्या काळातल्या मोजक्या घरांपैकी एक. त्यामुळे राजाराम बापूंचे लालासाहेबांशी विशेष स्नेहबंध. तात्यांविषयी तर बापूंना फार जिव्हाळा. त्यांच्याच आष्ट्यातल्या संस्थेत कॉलेज शिक्षण घेताना तात्यांमधले नेतृत्व गुण बहरले. वक्तृत्वालाही धार आली. बापूंना तात्यांचा स्पष्ट वक्तेपणा भावला. 1973 मध्ये वाळवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बापूंनी तात्यांना संचालक पदासाठी उभं केलं. प्रतिस्पर्धी पॅनलमध्ये तगडे प्रचारक असतानाही तात्या विक्रमी मताने विजयी झाले. तिथूनच सुरू झाला त्यांचा बापूंबरोबरचा राजकीय प्रवास. राजाराम बापूंनी जो आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ द्यायचं नाही, अशा पद्धतीनं राजकारण करायचं मी ठरवलं. बापू, तुमच्या राजकारणात मी सूर्याजी पिसाळ नव्हे बाजीप्रभू देशपांडे होईन, असा शब्द तात्यांनी दिला. आणि आयुष्यभर ते त्या शब्दाला जागले. तात्यांच्या तरुण रक्ताला NSUIचं व्यासपीठ मिळालं. या निमित्तानं त्यांचा देशभरातील काँग्रेस नेत्यांशी संपर्क झाला.
वसंतदादा आणि राजाराम बापूंना एका व्यासपीठावर आणण्याचा चमत्कारही त्यांनी करून दाखवला. बापूंनी काँग्रेसमधून बाहेर पडून जनता पक्षात प्रवेश केल्यानंतरही तात्या बापूंसोबतच राहिले. जनता पक्षात त्यांनी चंद्रशेखर, मोरारजी देसाई आदींचा विश्वास संपादन केला. ही राजकीय वाटचाल सुरू असताना कारखान्यातली तात्यांची कारकीर्दही संस्मरणीय ठरली. सभासद आणि परिसरातल्या नागरिकांना कारखान्याशी कायमचं जोडण्याचे प्रयत्न त्यांनी केले. तात्यांनी कारखान्याच्या गणेशोत्सवाचं रूपच पालटलं. मुंबई पुण्याची नाटकं आणली. कुस्त्यांची मैदानं तर अशी भरवली की आजही डोळ्यापुढून हटू नयेत. कारकीर्द बहरत असतानाच तात्यांना लागोपाठ 2 धक्के बसले. ते साल होतं 1984. वर्षाच्या सुरुवातीलाच बापूंचं अल्पशा आजारानं निधन झालं. 2 महिन्यातच लालासाहेबही गेले. तात्या खऱ्या अर्थानं पोरके झाले. नेतृत्वहीन झालेल्या वाळवा तालुक्यातली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी बापूंच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पुत्र जयंत पाटील यांना राजकारणात प्रवेश करायला लावला. तात्या आता त्यांच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांशी तात्यांचे जिव्हाळ्याचे संबंध. अशा या कर्तृत्ववान सहकार्यावर जयंतरावांनी मग सूतगिरणीची जबाबदारी सोपवली. सूतगिरणी आर्थिक संकटात होती. अक्षरशः बंद पडण्याच्या अवस्थेत होती. हळूहळू काळ बदलत गेला. मी स्वतः कष्ट केले. जयंतराव यांनी साथ दिली. यश मिळत गेलं. आज असं वाटतं की या सूतगिरणीचा जर मी चेअरमन झालो नसतो तर देशभर वस्त्रोद्योगामध्ये दिलीप पाटील हा ब्रँड तयारच झाला नसता. सूतगिरणीला चालना देण्यासाठी तात्यांनी परदेशातून तंत्रज्ञान आणलं. इटलीमधून अत्याधुनिक मशिनरी आणली. सुतावर प्रक्रिया करणारी प्रेरणा, परिवर्तन, प्रतिबिंब, सत्यसाई अशी एका पाठोपाठ एक युनिट उभी राहिली. सूतगिरणीनं जयंत हा स्वतःचा ब्रँड बाजारात आणला. तात्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे 25,000 चात्यांच्या गिरणीचं बापूंचं स्वप्न साकार झालं. सूतगिरणीचं रूपांतर एका वस्त्रोद्योग संकुलात झालं. आज या संकुलात इतर सहकाऱ्यांबरोबर 450 महिला काम करतायत. या देशामध्ये निम्म्या महिला आहेत आणि महिलांना सक्षम करणं, स्वतःच्या आर्थिक पायावरती उभा करणं म्हणजे एक कुटुंब उभं राहिल्यासारखं आहे. सूतगिरणीमधील कामामुळे दिलीप तात्या स्वतः एक ब्रँड झाले. हा ब्रँड वस्त्रोद्योग महासंघापर्यंत पोहोचला. तात्यांनी महासंघामध्ये सलग 5 वर्ष अध्यक्षपद भूषवलं आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. या कार्याची दखल घेऊन राज्य सरकारनंही त्यांना वस्त्रोद्योग भूषण पुरस्कारानं गौरवलं. इस्लामपुरातल्या संस्थांचा लौकिक असा वाढवत असतानाच तात्यांनी वाळव्याकडेही लक्ष दिलं. तिथल्या छोट्या शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून दूध संस्था, पाणी संस्था उभारल्या. राजकारणात राहूनही तात्यांनी कायम राजकारणा पलीकडचा विचार केला. प्रशासक म्हणून असा ठसा उमटवत असताना आणि राजकीय नेता म्हणून वेगळी प्रतिमा निर्माण होत असतानाही तात्यांनी राजकारण हेच जीवन होणार नाही याची दक्षता घेतली. त्यांनी आपले छंद, आपली नाती यासाठीही वेळ दिला.
छंद आणि नाती जपणं हे माणूस म्हणून गरजेचं आहे. म्हणूनच मी माझ्या प्रायोरिटीज ठरवलेल्या आहेत. ज्यावेळेस मी माझ्या वस्त्रोद्योग संकुलात असतो त्यावेळेस 100% मी तिथला असतो. राजकारणात असतो त्यावेळेस मी तिथं 100% असतो. आणि ज्यावेळेस मी माझ्या कंपाऊंडच्या आत घरी येतो त्यावेळेस मी पूर्ण घरच्यांचा असतो. आणि आत्तासुद्धा घरी आल्यानंतर मी बाहेरची कुठलीही काळजी करत नाही, चिंता करत नाही. पूर्णपणे माझ्या कुटुंबियांशी, माझ्या नातवंडाशी मी एकरूप असतो. तरुण पिढीशी संवादासाठी तात्यांनी व्हॉट्सॲप, फेसबुक ही माध्यमही आपलीशी केली. साखर कारखान्याच्या निमित्तानं या वयातही ते पोर्तुगीज भाषेचे धडे गिरवत आहेत. नाट्य कलावंत, चित्रपट कलावंत, खेळाडू, विचारवंत, लेखक, पत्रकार अशा सर्व क्षेत्रातलं तात्यांचं वर्तुळ हे तर त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची साक्षच. तात्यांच्या संपर्कात येणारा माणूस कायमचा त्यांच्याशी जोडला जातो, हीच खरी त्यांची संपत्ती. प्रस्थापित राजकीय नेत्यांपेक्षा तात्यांचं घरही वेगळ्या संस्कारांचं. प्रत्येक जण आपापल्या करिअरचा पाठपुरावा करणारं आणि तेवढ्याच तळमळीनं घराचं घरपणही जपणारं. वहिनी अनुराधाताई स्वतः प्राध्यापक. तात्यांच्या आजारपणानंतर त्या स्वतःहून नोकरी करू लागल्या. मुलंही आपापल्या व्यवसायात स्थिरावली. नातवंड हा तर तात्यांचा वीक पॉइंट. घराबाहेरच्या जगाला कणखर, शिस्तप्रिय आणि रोखठोक स्वभावाचे म्हणून परिचित असलेले तात्या घरी मात्र हळवे असतात. नातवंडांची खेळताना आपल्या सार्वजनिक प्रतिमेचं ओझं सहज झुगारून देतात. कधी कशाला प्राधान्य द्यायचं हे पक्क असल्यामुळे तात्या इतक्या रूपांमध्ये सहज वावरतात. सार्वजनिक जीवनातल्या 40 वर्षांच्या वाटचालीत तात्यांनी ना निष्ठा सोडली, ना कर्तव्यात खंड पडू दिला. निर्णायक क्षणी महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना कर्तृत्वाचा तर असा मुलूख मैदानी ठसा उमटवला की अचंबित व्हावं. खरंच आहे, सरळ रेषेनं चालणारा, दिलेला शब्द आणि दिलेली वेळ प्राणापलीकडे महत्वाची मानणारा तो राजकारणी, हे समीकरण तात्यांमुळेच तर आपल्याला आज पटू शकतंय. म्हणतात ना, चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे.